नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आज आपण ओला, उबेर आणि रॅपिड तिन्ही ॲपमध्ये काम केलेलं आहे आणि एक स्पेशल राईड होती ती खूप रेअरची. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. सकाळचे वाजलेत 5:54. आपण चालू CNG फिल करायला आणि सगळे ॲप ऑनलाईन करू आणि बघू आज कोण सुरुवात देते आपल्याला. काल आपल्याला ओलाने दिली होती, तर आज बघूया कोण देते. रॅपिडोकडनं आपल्याला एक राईड भेटली छोटीशी 3 किलोमीटरची. 109 रुपये भेटलेत आपल्याला. तर आज परत तसं दिसतंय स्लो. ओला, उबेर एक पण वाजलेली नाही. पहिली रॅपिडोची वाजली, पटकन ॲक्सेप्ट केली. सुरुवात करून घेतली दिवसाची, कारण सुरुवात होणं महत्त्वाची असतं, कारण आपला माइंड खराब होतो नंतर. नाहीतर त्यासाठी आलेली राईड पहिली जी पण असते ती मी ॲक्सेप्ट करतो. 80% रेशो आहे माझा, मी ॲक्सेप्ट करतो. एखादी आपल्या याचे नस आळंदी वगैरे त्या साईडची असेल तर नाही करत. तर हे इथल्या इथंच होतं चिंचवड स्टेशन. 3.9 काहीतरी किलोमीटर, 4 पण नाही. तर त्याचे आपल्याला 109 रुपये भेटलेले आहेत. तर ठीक आहे, सुरुवात झाली. आता आपण चिंचवड शगुन चौकातनं निघलोय आणि आता इथनं बघूया मेट्रो स्टेशनच्या इथं आलोय. आता इथनं आपल्याला कुठं राईड पडते आपण थोडंसं इथं साईडला थांबू आणि राईडचा वेट करू. कुठं राईड पडते आपल्याला करतो अपडेट. राईड कुठं पडते नंतर. तसं विमाननगरची राईड पडली आपल्याला उबेरकडनं. केली आपण ॲक्सेप्ट. 246 असं काहीतरी फेर दाखवलाय विमाननगरचा. इथनं एक 600 मीटरवरनंच पिकअप आहे. ठीक आहे, राईड करतो कंप्लीट आणि विमाननगरला पोहोचल्यानंतर किती फेअर भेटला, किती वेळ लागला करतो अपडेट. कस्टमरला केलंय आपण ड्रॉप विमाननगरला. 325 रुपये कस्टमरचं बिल झालं. तर आपल्याला किती भेटलं काय माहिती. आणि इथनं आपल्याला लगेच एक 414 फेअर दाखवलं. मी पटकन ॲक्सेप्ट केलं. खराबवाडी 1.9 किलोमीटरचं पिकअप आहे. चाललं, कस्टमरचा फोन पण आला होता. आणि खराबवाडी आता मी लोकेशन एक्झॅक्ट डोक्यात येत नाही, तर मी ॲक्सेप्ट केलं. मॉर्निंगला आहे, सकाळ सकाळी 400चा फेअर आहे. तर मोठा फेअर दिसलं मला, तो मी ॲक्सेप्ट केलं. तर बघूया आता. तालुका खेड दाखवलाय. करतो अपडेट कम्प्लीट झाल्यानंतर राईड कितीची झाली, किती वेळ लागला, किती किलोमीटर होतं. आत्ताची राईड काहीतरी 25 मिनिटामध्ये कम्प्लीट केली आपण आणि केले कस्टमरला ड्रॉप. चाललोय आता कस्टमर. हा एअरपोर्ट रोड आहे सिम्बॉयसिस. तर इथनं पुढं सरळ एअरपोर्ट आहे आणि आता इथनं आपल्याला राईड घ्यायचं आहे. ठीक आहे, राईड पूर्ण झाल्यानंतर मी करतो अपडेट. आलोय आपण स्क्वॉडाला खराबवाडीला. तर कस्टमरचं हे आपण ट्रिप होती आपली उबेरकडनं विमाननगरपासनं. विमाननगरला कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर लगेच तिथनं 1.5 किलोमीटर 1.9 किलोमीटरपासून आपल्याला राईड पडली होती. आपण ती घेतली आणि कस्टमरला पिकअप करून आळंदी मार्गे आपण आलोय. आळंदीतनं सरळ सरळ घाटातनं उतरून आपण स्क्वॉडाला सोडले कस्टमरला. आता इथनं मध्ये एक मला ओलाकडनं राईड पडली होती, पण ऑलरेडी ही राईड असल्यामुळं मला ॲक्सेप्ट नाही करता आली. CMCची होती ती. आणि आता मी ओला पण चालू केलंय. तर इथनं तर काही राईड भेटणार नाही. इथनं मला थोडंसं आणखी समोर जावं लागेल. तर बघूया इथनं पुढे जातोय राईड पूर्ण. आणि टाइम झालाय 8:44 आणि गाडी चालली 64 किलोमीटर. तर राईड पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट आपण कुठं जातोय. आपण आलोय मोशी रोडला आहे. तिथनं काही राईड पडत नाही आतमधनं स्क्वॉडापासनं. तर आता आपल्याला इथनं एक बानेरची राईड पडली. 264 काहीतरी फेअर दाखवलाय आणि 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे. चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. नाश्ता करायचा विचार होता स्पाईनला. इडलीवाला जो अण्णा का तिकडे अण्णा आहे तिथे एक इडलीचा. पण ठीक आहे, राईड महत्त्वाची आहे. 9:16 झाले. गाडी 78 किलोमीटर चालली आहे. चालू आपण कस्टमरच्या लोकेशनला आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर सांगतो किती वेळ लागला, काय कसं काय अपडेट देतो. ठीक आहे, बघूया. आज थोडं स्लो दिसतंय नेहमीपेक्षा. म्हणजे सकाळी जी आपले अर्धा पाऊण तास गेला तिथं काय आपल्याला राईड भेटली नाही. ती जर राईड भेटली असती एखादी राईड तर मग बरोबर आज होत होतं. पण बघूया किती कव्हर करता येते ते करतो अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला ज्युपिटर हॉस्पिटलला बानेरला. तर मोशीपासून घेतलं होतं. कस्टमरचं बिल झालं तर 329. आपल्याला दिले 259 रुपये. आणि आता इथनं राईड पडतात आहेत, पण थोडंसं बघूया रॅपिडो वगैरे पडतंय का. रॅपिडोच्या पडलं तर आपलं प्रॉफिट जास्त राहतं. तर ॲप ऑन करतो आणि बघतो इथनं कुठं राईड पडते आणि करतो अपडेट. तसं मी कुठं जातोय ते. आलोय आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला. कस्टमरने आकुर्डी आपल्याला रेल्वे स्टेशनपासून भेटली ट्रिप बजाजची आकुर्डी. पण त्यांना यमुनानगर बजाजच्या गेटला जायचं होतं. सो 280 काहीतरी झालं वाटतं, 297. तर आपल्याला 20-30 रुपये एक्स्ट्रा दिले. 320 रुपये आपल्याला फेअर दिले. हे आलोय बजाजला. तर कस्टमरला सोडलंय आपण
आणि टाइम झालाय 11:52. गाडी चालली 133 किलोमीटर. तो बघूया आता इथनं आपण आता कुठं जातोय. उबेरचेच राईड झाले, एक ओलाची झाली आहे आणि एक रॅपिडो. ते उबेरच्या 3-4 राईड झालेले आहेत आपल्या. तर बघूया आता टोटल फेअर आपले किती झाले, काय झाले, अर्निंग किती झाले, करतो अपडेट. इथनं आपल्याला 1 किलोमीटर पासून आळंदी फाटाची एक राईड पडली. अर्धा तास लागत टाइम दिलाय आणि 209 फेअर दाखवलं होतं. तर ठीक आहे, केले मी एक्सेप्ट आणि चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला. आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की किती दिलंय फेअर, काय दिलंय. आणि आता थोडं थांबलो तिथं वेट केलं, म्हणजे लगेच नाही निघलो लोकेशनपासून पुढची राईड पडेपर्यंत. तर ते एक ट्राय करायचंय मला की असं केल्यानंतर राईड भेटतात का आपल्याला, की लगेच लोकेशन सोडलं पुढे जाऊन परत मग पेट्रोल जाळायचं, त्यापेक्षा थांबलोय. ठीक आहे, करतो अपडेट. ही राईड पुढची वेगळी भेटली आपल्याला. राईड भेटली आळंदी फाट्याची, पण ते एक बॉक्स आहे काहीतरी, फक्त बॉक्स तिथं कंपनीच्या गेटवर सोडायचंय. तर ठीक आहे, कस्टमरने नंबर वगैरे पाठवलाय आपल्याला आणि तिथं पण पुढे जाऊन सांगणार आहेत ते. ठीक आहे, अशा पण राईड भेटतात, म्हणजे चांगलं आहे ना आपल्यासाठी, टेन्शन नाही कोणाचं काय. आपला एक बॉक्स आहे छोटासा, समोरच घेतलाय आणि चाललोय आपण आता लोकेशनला, समजा ड्रॉप लोकेशनला. ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. 209 म्हणल्यावर पकडा 10 रुपये, 10-15 रुपये, 20 रुपये जरी घेतले 190 रुपये आपल्याला भेटतील. 1440 आपलं अर्निंग झालंय आणि हे 200 रुपये पकडा. 1620, 1630 आपलं, 1620च पकडा ना, 1600 रुपये. तर ठीक आहे, नॉन स्टॉप आपण राईड करतोय. 12 वाजलेत आणि रिच टाइम पकडून जात अर्धा तास, 12:35, 12:30. तर अशा पण राईड भेटतात. आणि सगळ्या ॲप म्हणजे आता मी सध्या हे ऑब्झर्व करतोय, हे स्ट्राईक झाल्यापासून रॅपिडोला थोडासा बूस्ट भेटला असं मला वाटते. कारण रॅपिडोला पण चांगले राईड देते. त्यांचं कमिशन कसं आहे, नंतर मला तर आता 23 मार्चपर्यंत फ्री आहे, 10,000पर्यंत, जोपर्यंत माझं अर्निंग होत नाही तोपर्यंत. आणि नंतर मी त्यांचं काहीतरी रिचार्ज होतं, तर 500 रुपयाचं रिचार्ज करायचं 2 महिन्याकरता, ब्रोकरेज 0, म्हणजे त्यांचं काही घेणार नाही, ते कमिशन नाही घेणार. तर असं पण आहे वाटतं. तर ठीक आहे प्रत्येकाला. आणि उबेरनी आता सध्या इन्सेंटिव्ह चालू केलाय की 7 ते 9, 9 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही ऑनलाईन थांबला, राईड एक्सेप्ट केला त्या लोकेशनला, तर ते 25 रुपये राईड मागे, 20 रुपये राईड मागे देतात. ओलाचं तसं नाहीये. तर ओलावाल्यांनी 40% रेट वाढवलेत आणि 4 किलोमीटरच्या वरची राईड असेल तर 100 रुपये देणार आहेत, मिनिमम 100 रुपये रेट. तर ठीक आहे. बघूया. जरा पाठ पण दुखते, कालपासून अंग दुखतंय जरा. तर मी ही आळंदी फाट्यापासून बघाल, जर तिकडनं मला राईड भेटली तर मी कंटिन्यू करेल, नाही तर मी आपल्या घरी जाऊन जेवून झोपणार आहे आज. कारण माझे कालपासून जरा खणखणी होत होतं, काल पण मी थोडासा आराम केला. ठीक आहे, हे सर्दी खोकला सगळं जाम झालेलं आहे, सगळे घरातले आमचे, त्याच्यामुळे एकमेकाला होते. तर बघूया कुठं राईड भेटते आपल्याला. इथनं जर राईड भेटली आपल्या आळंदी फाट्यापासून तर आपण कंटिन्यू करू, नाही तर मग आज तिथं आपण एंड करतोय 1620 वगैरे, तिथं आपला एंड राहील. आणि अर्धी टाकी CNG आहे, म्हणजे पकडून चाललं की 400 रुपयाचं CNG आपण यूज केला, निम्मी जर पकडलं तर. एवढा नसतो पण पकडा 400 रुपीजचा, तरी आपला 1420 रुपयाचं अर्निंग बनते. अर्धी टाकी CNG आहे, जाईपर्यंत एक गाडी जरी संपली तरी 400चं CNG लागल, बाकीचं आपलं अर्निंग राहील. ठीक आहे, बघा तुम्ही आणखी असेच आपण ट्राय करू वेगळं काहीतरी व्हिडिओमध्ये. तर अशा पण म्हणजे हा एक एक्सपिरियन्स आला. याच्या आधी एकदा मी दिलं होतं, केक डिलिव्हर केले होते विश्रांतवाडीपासून कोरेगाव पार्कला. त्याने तर गाडी भरून केक टाकले होते सगळे, म्हणजे 20-25 केक गाडीमध्ये भरले होते आणि 180 काहीतरी मला 7-8 किलोमीटरची भेटले होते. तर हा फक्त एक बॉक्स आहे एम्प्टी. त्यांना बहुतेक माहित नसेल की याच्यामध्ये उबेरमध्ये पण ते असं डिलिव्हरी करू शकतात मटेरियलची, त्याचे रेट बहुतेक वेगळे असतात. पण ठीक आहे, असं नाही तसं आपल्याला काय राईड केल्याशी मतलब आहे. आपलं काम करत राहायचं, बरोबर आपलं काम होतं. ठीक आहे, धन्यवाद. आपण आलोय मोशी भोसरी रोडला, बरोबर. तिथं सिक्युरिटी पाशी पार्सल दिलं